हॅलो, कोमलका किचन किंगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे. चला तर आज नवीन एक रेसिपी आणलेली आहे मी तुमच्यासाठी. रेसिपी सुरू करण्याआधी बेल आयकॉनला क्लिक करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला कोमलका किचन किंगला. तर चला तर ही रेसिपी सुरुवात करूया. तर हे बघा, मी कद्दू घेतलेला आहे. कद्दूची आपल्याला भाजी करायची आहे. तर कद्दू कवळा घ्यायचा आहे. कवळा कद्दू आपल्याला पूर्ण साल काढून घ्यायची आहे त्याची. तर आपल्याला याचं हे बघा, मी पूर्ण साल काढून घेतलेली आहे. तर याला आपल्याला शेंडा बूड दोन्ही कट करून घ्यायचं आहे. हे बघा, आपल्याला शेंडा आणि बूड दोन्ही कट करून घ्यायचं आहे. तुम्ही ही रेसिपी लास्टपर्यंत नक्की बघा, तुम्हाला खूप आवडेल. हे बघा, आपल्याला हे कद्दू 2 भाग करून घ्यायचे आहे. कद्दूचे कधी पण 2 भाग करायचे, चिरायला सोपं जातं त्याच्यामुळे. ते बघा, याचे पण 2 भाग करून घ्यायचे आहे असे उभे. तर आपल्याला याचं फोडी करायचे आहेत बारीक. याचं जे काय म्हणतात गाभा आहे ते काढून टाकायचं आहे. जर निब्बर असेल तर काढायचं आहे, जर कवळा असेल तर त्याची काय हरकत नाही राहिला तरी पण. हे बघा, छान लागते भाजी. तर हे बघा, अशा प्रकारे आपल्याला फोडी करून घ्यायच्या आहेत. हे बघा, छान अशी भाजी तयार होते तुमची. आणि हे खूप दिवसाने व्हिडिओ टाकत आहे मी, तर मला सपोर्ट करा. तर हे बघा, आणि आपले पूर्ण फोडी कट करणं झालेले आहे. त्यानंतर आपल्याला वॉश करून घ्यायचे आहेत. तर धुवून घ्यायचं आहे. तर नंतर मी एक मिक्सरचं भांडं ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्याला मिरच्या टाकायच्या आहेत. तुम्ही तिखट किती खातात त्याच्याप्रमाणे तुम्ही टाका. आपल्या कद्दूच्या भाजीला तिखट जास्त असेल तरच भाजी छान लागतं, कारण ती थोडीशी गोडसर लागते भाजी. आणि याच्यामध्ये मी मिरच्या घेतलेल्या आहेत आणि लसणाच्या पाकळ्या पण टाकल्या आहेत 10-12, आणि थोडंसं चवीनुसार मीठ टाका. तर हे बघा, मी मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहे. तुम्ही जर मिरची अशी कच्ची वाटणार नसेल, तुम्ही आपल्या तव्यावर मिरच्या भाजायच्या आहेत. थोडंसं तेल टाकायचं आहे. छान अशा परतून घेऊन मिरच्या तुम्ही त्याच्यानंतर मिक्सरमध्ये काढला तरी चालते लसूण टाकून. तर हे बघा, मी कढई ठेवलेली आहे. कढईमध्ये मी आता 2 पळ्या इतकं तेल टाकणार आहे. हे बघा, तर तेल आपलं गरम होत आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये मोहरी टाकायची आहेत. त्यानंतर आपल्याला जिरे पण टाकायचे आहे याच्यामध्ये. हे बघा, आपल्याला हे जिरे आणि मोहरी आपल्याला तडतडू द्यायचे आहेत. छान असे खमंग हे भाजल्यानंतर आपली टेस्ट लागतं. त्यानंतर आपल्याला वाटलेला ठेचा टाकायचा आहे. आपण मिक्सरमध्ये काढलेला तुम्ही वाटून पण टाकू शकता खलबत्त्यामध्ये, खलबत्ता असेल तर तुमच्याकडं. हे बघा, आपल्याला छान याला परतून घ्यायचं आहे आपल्या ठेच्याला. छान असं परतून घ्यायचं. आपल्याला याचं कच्चं पण थोडंसं काढायचं आहे. मिरच्या आपण कच्च्या टाकलेल्या आहेत ना मिक्सरमध्ये, तर याला छान असं आपल्याला परतून द्यायचं आहे. थोडा कलर आणायचा आहे. तर हे बघा, आपल्याला असं परतत राहायचं आहे खालीवरी. तर भाजी ही एकदम छान होते. तुमच्या मुलांच्या डब्याला पण तुम्ही देऊ शकता सकाळच्याला, कारण कोणी शाळेमध्ये असं काही पण अलाउड नाही. भाजी पोळीच अलाउड राहते. मॅगी वगैरे असं काही जमत नाही शाळेमध्ये कोण्या. तर त्यासाठी आपल्या लेकरांच्या काळजीसाठी पण आणि आपल्या डब्यासाठी पण अशी भाजी करून देऊ शकता. बघा, मी माझ्या ह्या मुलाच्या डब्याला केलेली आहे भाजी सकाळी. खूप गडबड होती त्याच्यामुळे. तर हे बघा, आपण जे कद्दू चिरला होता, तर त्याची आपल्याला फोडी धुवून घेऊन याच्यामध्ये आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. याच्यात टाकायचं आहे फोडणीमध्ये. ह्याला परतून घेत राहायचं आहे छान असं. हे बघा, आपण फोडी केल्यानंतर आपल्याला धुवूनच टाकायचं आहे याच्यामध्ये. हे बघा, आणि याच्यानंतर मी 1 गिलासभर पाणी टाकणार आहे.
तर मी पाणीचा व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे, त्यामुळे मी दाखवत आहे तुम्हाला 1 गिलास पाणी टाकलेले आहे म्हणून मी. तर हे बघा, आपल्याला 2 ते 3 मिनिट असं उकळी येऊ द्यायची आहे याला. उकळी आल्यानंतर आपल्याला असं वाफ पोळल, तुम्हाला एवढी काळजी घ्या. मला चटका बसलेला आहे याला. तर परात गरम होते. तर हे बघा, आपल्याला हे परतून घेतल्यानंतर आपल्याला याला कमी आचेवर एकदा फुल याच्यावर उकळी येऊ द्यायची आहे. नंतर कमी आचेवर याला छान असं शिजू द्यायचं आहे. हे बघा, छान असं शिजले का आपण चेक करूया. आता आपली एक पोळी जी आहेत ते नरम झाल्यात का ते बघूया. तर हे बघा, मी बघणार आहे. एक फोड घेतलेली आहे मी दाबून बघायले. तर हे बघा, आपली फोड छान अशी नरम झालेली आहे. तर त्यानंतर आता मी याच्यामध्ये आपण शेंगदाणे जे आहेत ना आपले, तव्यावर थोडे भाजून घ्यायचे आहेत. भाजून घेतल्यानंतर थोडेसे मिक्सरमध्ये आपल्याला याला बारीक करून घ्यायचं आहे किंवा खलबत्त्यात वाटून घेऊ शकता. जास्त पावडर नाही करायचं, थोडंसं आपण याच्यामध्ये थोडंसं मोठं मोठं राहू द्यायचं आहे. तर हे बघा, असं आता आपल्या 2 मी पोळ्या इतकं टाकलेलं आहे. मोठ्या चमच्यानं 2 चमचे असे टाकायचे आहे. तुमच्या अंदाजे तुम्ही टाकू शकता, जास्त कमी. तर हे बघा, आम्ही असं टाकलेले आहेत. आता याला थोडीशी एक वाफ निघू देणार आहे, परत झाकून घेणार आहे याला. हे बघा, परत झाकल्यानंतर एक वाफ आपल्याला वाफ निघू द्यायची आहे. आता आपली भाजी रेडी झालेली आहे. भाजी आता आपल्याला छान अशी तयार झालेली आहे. तर हे बघा, तर याच्यावर आपण थोडंसं कोथिंबीर टाकूया चिरून. बारीक चिरून आपल्याला याच्यावर कोथिंबीर टाकायची आहे छान अशी. तर आपली ही भाजी रेडी झालेली आहे. तुम्ही मुलांच्या डब्याला पण देऊ शकता. तर हे रेसिपीला बघल्याबद्दल धन्यवाद. कमेंट करा, मला ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते मला सांगा कमेंटमध्ये. ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते. तर लाईक करा, सबस्क्राईब करा. पुढच्या रेसिपीला भेटूया. धन्यवाद.